हाय गाय, नव्या वाटामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि आज आता मी चालले माझ्या कॉलेजकडे. आणि कॉलेज इथून 2-2.5 किलोमीटर आहे. तर आता आम्ही पायीच चाललेलो आहोत. बघूया काय काय डेव्हलपमेंट झाली ते पण बघणार आणि त्याचबरोबर तुम्हाला पण दाखवते. तर चला चाललोय आम्ही आता चालत. तर आता आम्ही कॉलेजकडे पोहोचले आणि गेट पासूनच आता सुरू झाले. चला मी तुम्हाला दाखवते. गेट मधून आतमध्ये गेलो की तिथे समोरच बघा आय लव्ह बलवंत असा बोर्ड लिहिलेला आहे. खूप सुंदर वाटतंय ते. आणि पण आम्ही होतो त्यावेळेला हा बोर्ड नव्हता. आणि त्या साईडला आहे ना, तर ते आहे कम्प्युटर सायन्सची लॅब वगैरे, असं सायन्सच्या लॅब वगैरे त्या साईडला आहेत. तर इथे ना त्यांची आता ऍडमिशन प्रोसिजर सुरू होते, त्यामुळे सगळे शिक्षक इथेच बसलेले होते. मग मी त्यांच्याशी थोडंसं बोलले, माझी ओळख करून सांगितली आणि मी इथे ब्लॉग करणार आहे ते सुद्धा त्यांना सांगितलं. आता इथे बघा सुरुवातीलाच इथे कर्मवीर भाऊराव पाटीलांचा मस्त असा छान असा फोटो लावलेला आहे. आणि इथे ऑफिस आहे. पण या ठिकाणी ना आमचे 11वी-12वीचे क्लासरूम होते अगोदर. आणि हे जे लोखंडी गेट दिसते ना, ते त्या आम्ही होतो त्यावेळेस नव्हतं, म्हणजे पूर्ण असा रिकामाच पॅसेज होता. आमचे ग्राउंड फ्लोअरला Passage. क्लासरूम होते. आता ते फर्स्ट फ्लोअरला घेतात वाटतं. ते सध्या इथे माझ्या भावाची परीक्षा मुलगी आहे, आता ती Digital 12thला गेली. तिच्याकडून तिलाही मी विचारून घेते काय चेंजेस झाले ते. पुढे आणखी बघूयात काय काय चेंजेस केलेत ते. डिपार्टमेंट ऑफ बीबीए. आता बीबीए सुद्धा आमच्या वेळेला नव्हतं, तर आता त्यांनी नवीन डिपार्टमेंट पण केलेलं आहे, कारण सध्या बीबीए एमबीए ला जास्त स्कोप आहे. आणि हा जो क्लासरूम इकडे आमचा ना टीवायचा क्लासरूम होता, पण आता बीकॉमचे सगळेच वर्ग फर्स्ट फ्लोअरला घेतलेले आहेत. या क्लासरूम मध्ये आल्यानंतर एवढा आपलेपणा वाटला की असं वाटतंय की मी आता कालच या क्लासरूम मधून गेले बाहेर. आता इथे कॉमर्स डिपार्टमेंट नाहीये. काही काही विद्यार्थी ऍडमिशन सुरू आहे म्हटल्यानंतर ऍडमिशन साठी आलेले आहेत. आणि समोर ना सभागृह हा बोर्ड बघितल्यानंतर मला एक आठवण प्रकर्षाने आली, ती म्हणजे BA कडे परदेशी सर म्हणून होते आणि त्यांचा आवाज सेम टू सेम मोहम्मद रफी सारखा होता. आणि ते गाणी सुद्धा मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरची खूप सुंदर आवाजात म्हणायचे. आणि त्यांचा प्रोग्राम ना कॉलेज वर्षातून 2 वेळा तरी ऑर्गनाईज करायचे, फक्त सगळी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफींची गाणी म्हणण्याचं. आम्ही आता फर्स्ट फ्लोअरला आलोय बीकॉमचे क्लासरूम बघायला. वाणिज्य व्यवस्थापन विभाग. इथून पुढे बीकॉमचे क्लासरूम आहेत. व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी या कॉलेजचे कोणी विद्यार्थी असतील ना, तर खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा. बळवंत असं लिहा. बीकॉम. चला आपण क्लासरूम उघडून आतमध्ये जाऊन आता फिरून येते मी. हा आहे बीकॉमचा सध्याचा क्लासरूम. आम्ही होतो तेव्हा मात्र ग्राउंड फ्लोअरला वाटतंय तुला जुन्या कॉलेजमध्ये येऊन? मस्त वाटतंय आपल्याच कॉलेजमध्ये येऊन. खूपच आनंद झाला. आणि कॉलेजमध्ये त्यानंतर डेव्हलपमेंट सुद्धा छान झाले, मस्त झाले. आणि होतो त्यावेळेला फर्स्ट फ्लोअर होता आणि फर्स्ट आणि सेकंड होता. आता थर्ड फ्लोअर पण झालेला आहे. आणि हे फक्त कॉमर्स डिपार्टमेंटचं आहे आणि BAचं कॉलेज वेगळं आहे, त्या साईडला आहे. क्लासरूम बघा किती मस्त आहेत ना. मी माझ्या बीकॉमच्या क्लासरूम मध्ये बसून फोटो काढले.
मस्त असे 2-3 फोटो काढले आणि मग मी तिथून आम्ही बाहेर पडलो त्या क्लासरूम मधून. खूप वर्षानंतर कॉलेजमध्ये आल्यानंतर इतकं काही भारी वाटत होतं की मी तुम्हाला सांगू नाही शकत. खूपच छान वाटत होते. कुठे कुठे काय काय चेंजेस केलेत हे मी अगदी बारकाईने बघत होते. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये पासआउट झाल्यानंतर किती वर्षानंतर गेलात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. फर्स्ट फ्लोअर आता आम्ही फिरून बघितला आणि इथेच जिना दिसतोय पुढे, तर तो जिना आहे तो सेकंड फ्लोअरला जाण्याचा. तर आम्ही आता चाललोय सेकंड फ्लोअरला. सेकंड फ्लोअरला सध्या काय आहे तर तेही बघून येतो. खरं तर मुलगी बरोबर आहे, ती कंटाळली आहे. ते ग्राउंड आहे आणि ती समोरची बिल्डिंग आहे ती BA कॉलेजची आहे. त्यानंतर इकडे असं गार्डन पण आहे. मी तुम्हाला आमच्या कॉलेजला ग्राउंड सुद्धा खूप मोठा आहे आणि मस्त पीईच्या पिरियडला किंवा आम्ही कबड्डी खेळायचो, मस्त मजा यायची. हॅपी पण मस्त वाटतंय बाबा मला कॉलेजमध्ये. तुझ्या कॉलेज मधल्या मैत्रिणींना आपण याची लिंक पाठव. हे झालं आमचं कॉमर्स कॉलेज. तिकडे PAच आहे. ग्राउंड फ्लोर केवढं मोठं आहे म्हणजे दाखवलं आपण ग्राउंड ऑलरेडी. कबड्डी खेळायचं. आता आम्ही परत ग्राउंड फ्लोअरला आलो आणि आत्ता जातोय आम्ही लायब्ररीकडे. थांब. हे आहे ना ह्या गार्डन मध्ये बसून आम्ही वडापाव खायचो. ते पावलाचं असं दिसतंय ना ते कमाणे घर तिथे दिसत. आणि ही आहे कॉलेजची लायब्ररी. स्टडी रूम आधी होतो तेव्हा काही स्टडी रूम नव्हता. आम्हाला लायब्ररीमध्येच ना असे बेंच म्हणजे चेअर्स ठेवलेले होते आणि टेबल होते आणि तिथेच स्टडी करायचा होता. आता ते प्रत्येक स्टुडंट असं वेगवेगळं केलेलं आहे. ही एक स्टडी रूमची आयडिया खूप छान केली आहे. जे विद्यार्थी अभ्यासू आहेत किंवा बाहेरून येणारे आहेत ज्यांना वेळ असतो तर ते इथे बसून शांतपणे अगदी स्टडी करू शकतात. लायब्ररी मात्र जिथे होती तिथेच आहे. आतमध्ये बघूया आता काय काय डेव्हलप केलंय ते. कॉलेजची आमच्या लायब्ररी खूपच मोठी आहे आणि अगदी मस्त आहे. भरपूर पुस्तकं आहेत कारण इथे डिपार्टमेंट सुद्धा खूप आहेत. विद्यार्थी संख्या सुद्धा तेवढीच आहे. त्यामुळे लायब्ररी सुद्धा अगदी सुंदर आहे. कधी काळी इथूनच आम्ही पुस्तकं घेऊन अभ्यास केलेला होता. ते दिवसच वेगळे होते. लायब्ररीत आल्यावर सुद्धा माझी नजर शोधते ते म्हणजे कॉमर्स डिपार्टमेंटची बुक्स कुठे आहेत हेच याचा शोध घेते आणि फायनली मला ते सापडली. कॉमर्स 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 कधी काही याच कपड्यात आम्ही जाऊन कपड्याचं पुस्तकं घेऊन जायचे याच सेल्फ मधून.
सांगतो. हे आहे अकाउंटचं बुक. आता आम्ही लायब्ररीतून बाहेर पडतोय आणि आता कंटाळलो फिरून फिरून आता जातो घरी. खरं तर कॉलेज हे थोडंसंच पार्ट तरी मी या व्हिडिओमध्ये दाखवला. अजून कॉलेज मोठं आहे, पण आजच्या दिवसासाठी एवढंच पुरे. ही आमची वडापाव खाण्याची जागा. हे बघा, इकडून ते अगदी जवळच ते असे घुमटे कशी दिसते ना, तर तिथे बसून आम्ही वडापाव खायचो. गेट मधून आत येतानाच एक वडापावचा स्टॉल होता, आता तो नाहीये. तर असं होतं माझं कॉलेज. तर तुम्हाला कसं वाटलं कॉलेज, कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. तरी आपण फक्त कॉमर्स डिपार्टमेंट बघितलेलं आहे. BH बिल्डिंग आहे ती वेगळी आहे, दुसरे आहे. पण आता मी तिकडे जाणार नाहीये. बाय, पुन्हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.